नमस्कार. वृंदावनी फॅशन कट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण 4 टक्स ब्लाऊज कसं त्याच्यासाठी पेपर कटिंग करायचं व्यवस्थित एकदम परफेक्ट पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. एकदम परफेक्ट असं आपण इथे कटिंग पाहणार आहोत. बघा, उंची घेताना आपली जी काही उंची आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला उंची घ्यायची आहे. इथे आपण फक्त बॅकचे पार्ट कट करणार आहोत. शोल्डर बघा 6 इंच घेतलेला आहे. जे काही तुमचं शोल्डर असेल ते तुम्ही इथे घ्यायचं आहे. चेस्टच्या साईजनुसार इथे 42 इंच छातीचा हा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी मी 6 इंच तुमचं जे काही असेल ते तुम्ही शोल्डर इथे घ्यायचं आहे. आता 42चा चौथा आपण इथे घ्यायचं 10.5 आणि 1.5 इंच मार्जिन. अशा प्रकारे आपण इथे मुंड्यामध्ये देऊन घ्यायचं आहे. तुमचं जो काही चेस्टचा चौथा असेल तो तुम्ही घ्यायचा आणि 1.5 इंच मार्जिन आपण इथे ठेवायचं आहे. 1.5 किंवा 2 तुम्ही ठेवू शकता. मुंड्यामध्ये मी 1.5 इंचाचं गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथे बघा, कमरेचा चौथा घ्यायचा, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन हे आपलं नेहमीप्रमाणे घ्यायचं आहे. इथे बघा 34 इंच कमर होती, तर मी तिथे 34चा चौथा प्लस 1 इंच टक्स प्लस 1.5 इंच मार्जिन हे आपलं पाठीचं माप असणार आहे. बघा अशा प्रकारे. आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. आपली 2.5 इंच गळारुंदी मी इथे घेतलेली आहे. तुम्ही जी काही गळारुंदी असेल ती घ्यायची व त्यानंतर आपला जो गळा आहे तो आपण देऊन घ्यायचा. म्हणजे उंची किती पाहिजे असेल तेवढी आपण इथे गळ्याची ठेवायची आहे आणि मुंड्यामधून त्याला सिंपल असा गोलाकार देऊन घ्यायचा. बघा, याची आता मी कटिंग करून घेते. अशा प्रकारे जर मापे टाकले तर हा 4 टक्सचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित परफेक्ट पफ सहित बसतो, खूप छान असा. आता बघा, समोरचा भाग कट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती मी ठेवून घेतले. खालून ही 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा, पेपर खाली 1 इंच खाली सोडून वरी आपण जे बॅकचं टाकलं होतं माप ते मी इथे ठेवून घेतलं आणि साईडला आपल्याला किती वाढवायचं ते मी तुम्हाला तर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे जसं आहे तसं फक्त मार्किंग करून घ्यायचं आणि साईडनी मुंड्याच्या बाजूने 1 इंच वाढवते मी इथे. बघा, आणि कमरेच्या बाजूला आपल्याला इथे 1.5 इंच वाढवायचा आहे. बघा अशा प्रकारे. आणि गळा हा पुढचा जो काही असेल इथे मी 6 ठेवलेला आहे आणि गळारुंदी 2.5 ठेवलेली आहे चेस्टच्या साईजनुसार. आता बघा, आपल्याला खालचं जे आपली युपट्टी काढतो आपण ती काढून घ्यायची आहे. हे योगपट्टीसाठी आपण 3.5 इंच समोरून आणि कमरेच्या बाजूने आपल्याला मुंड्याच्या बाजूने कमरेच्या आतल्या बाजूने आपण तिथे 2.5 इंच घेतलेलं आहे आणि हे बघा, मुंड्यातून अर्धा इंच फक्त आपल्याला आतल्या बाजूने आकार देऊन घेतला आणि योगपट्टीची कटिंग करून घेतली. योगपट्टी वाढवायची गरज नाही, कारण आपण जे टक्स मारल्यानंतर हा मधला भाग आहे तो आपला 4 टक्सचा तो कमीच होणार आहे. बघा, याला आतल्या बाजूने अर्धा इंच घेऊन त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार समोरचा आणि पाठीमागचा ठेवू शकता. इथे मी 6 इंच गळा ठेवलेला आहे आणि 2.5 इंच गळारुंदी ठेवलेली आहे. कोणत्याही ब्लाऊजसाठी तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या साईजनुसार मापे टाकायचे आहेत. बघा, पहिला टक्स घेण्यासाठी 3.5 इंच आतल्या म्हणजे हुक बटन असतं त्या बाजूने 3.5 इंच आपण घ्यायचं आहे व पाऊण इंच दोन्ही साईडनी, म्हणजे आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतले ते संपणार आहे. बघा, पाऊण इंच आपल्याला घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि जो उंची आहे ती 2 इंच घेतलेली आहे. 2 इंच उंची घेऊन आता बघा, आपल्या टक्सचे जे पॉईंट आहेत ते मी देऊन दाखवते. ह्या टक्सपासून सगळे टक्स आपल्याला 2-2 इंचावर द्यायचे आहेत. अशा प्रकारे पाहू शकता. 2 इंच अंतर आलं पाहिजे प्रत्येक टक्समधलं. अशा प्रकारे आपण टक्स देऊन घ्यायचे आणि इथे बघा, आपल्याला अर्ध्या इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे 1 इंच त्यात आपलं जाणार आहे आपण जे वाढवलेलं आहे ते. आणि मुंड्याच्या बाजूनेही आपण अर्धा इंच दोन्ही साईडनी, म्हणजेच 1 इंच जाणार आहे. अर्धा इंच या बाजू, अर्धा इंच ते बाजू. कमरेच्या बाजूलाही आपण तसंच टक्स देणार आहोत, कारण आपण जे 1 इंच वाढवलेलं आहे ते बरोबर आपल्याला त्या प्रकारे टक्स देऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कमरेच्या बाजूला आपण 1.5 इंच वाढवलं
तर तो पाऊण इंच मिळून 1.5 इंचाचा तो टक्स तयार होतो आणि तो पूर्ण आपला बॅक फ्रंटचा भाग हा व्यवस्थित परफेक्ट दोन्ही एकसारखे तयार होतात. बघा यामध्ये काही तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा इथे 1.5 इंच वाढवलेला आहे, इथे 1 इंच वाढवलेला आहे आणि हे सर्व टक्स आपण 2-2 इंचाच्या अंतरावरती देऊन घेतलेले आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. काही अडचणी आल्या तरी विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि अशा प्रकारे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.